जेवायला चाललोय एका फेमस रेस्टॉरंट मध्ये, अतिथी बांबू करून. गाईज इथे आम्हाला स्क्विड दिसले. सो आम्ही आता उठलोय आणि आता चाललोय बीचवर. तर कोणत्या बीचला चाललोय का? चिवला बीच, जिथे तू लास्ट टाइम स्कूबा डायव्हिंग केली. शेवला बीच. आमचं हॉटेल तो आणि समोर बीच. सो आम्ही मागच्या वेळेला आलेलो तर तिथे स्कूबा डायव्हिंग केलेली. ती बेसिकली स्कूबा डायव्हिंगची बोट आहे तिथे. अँड तिथे जाऊन ते जे दगड आहेत ना, तिथे बेसिकली खाली सगळे कोरल्स आहेत आणि ते कोरल्स आपण खाली जाऊन बघू शकतो. आणि तिथे थोडे मासे वगैरे असतात वेगवेगळ्या रंगाचे. बेसिकली थोडीशी भीती वाटते तिथे गेल्यावर, कारण की पाण्यात असं पूर्ण आपण पहिली वेळ गेलो असतो आणि तो आपल्याला ऑक्सिजन सिलेंडरचा प्रेशर कमी करून नंतर खाली सोडून देतो. आणि तुम्ही असंच थोडा वेळ टाईमपास करा तिथे, बघा वगैरे. आणि तिथे असं हात लावायला पण थोडी भीती वाटते सगळ्या गोष्टींना. सो आता आम्ही इथे हॉटेलमध्ये आलो आहे आणि इथे आता नाश्ता करणार. ते फिश करी वगैरे लिहिलं आहे. फिश करी, रेस्टॉरंटचं नावच फिश करी आहे. बघू काय भेटतं. आता आम्ही आंबोळ्या मागवल्यात 2 प्लेट, पोहे मागवल्यात. काहीच बेसिकली इकडच्या सगळेच जे हॉटेल्स वगैरे आहेत ते एकदम सेक्सी वाटतात. लाईक बघू शकता तुम्ही माझ्या पाठी. सो आता पेट पूजा झाली आहे आणि आता मेन मोटिव्ह आहे बीच एक्सप्लोअर करायचा, थोडा समुद्र किनारे रिलॅक्स करायचं. चाललंय फ्लॅट बघायला. इकडे जाऊन एक मंदिर आहे गणपतीचं. त्या गणपतीच्या मंदिराच्या इथून आपल्याला राईटला जायचं. एकदम उन्हाळा आहे, ऊन पडलंय. आपल्या मुंबईत जेवढी थंडी आहे तेवढी इथे नाही आहे थंडी. ऊन जाणवते चांगलं. सकाळची होती थोडी. हां सकाळी 4 वाजता वगैरे आपण आलो तेव्हा होत नाही, नंतर मग ऊन आला. मालवणला येण्याचं कारण काय होतं आपलं? मालवणला येण्याचं कारण म्हणजे असं होतं की एक रूम बघायचं होतं इथे, रूम घेण्यासाठी. हे दोघेच येणार होते. हे बघा मंदिर आहे, पण मला सुट्टी भेटली. इथे बघा मंदिर. आता विठ्ठल दाखवेल. पण मला पण लोक घेऊन आले, नंतर काम त्यांचं होतं. आता आमचं फ्लॅट बघून झालंय आणि आम्ही आता बाजारपेठेला आलोय. इथून आम्ही आता सिंधुदुर्ग किल्ला बघणार. आज नाही जाणार किल्ल्यावर, मे बी उद्या किंवा परवा जाऊ किल्ल्याला. सो तिथे आहे सिंधुदुर्ग किल्ला आणि इथून बेसिकली बोटी जातात तिथे. तिथे बुकिंग ऑफिस आहे. आता आम्ही इथे बीचवरती थोडा फिरतोय. खूप ऊन आहे, खूप जास्त ऊन आहे. काही तिथे इतका ऊन आहे की आम्ही आता फिरू नाही शकत तिथे. आणि बेसिकली तिथे माझ्या पाठी किल्ला आणि आता आम्ही मार्केट फिरणार आहोत. इथे बेसिकली भाजी मार्केट, मच्छी मार्केट, सगळं बाजारपेठ ते सगळं फिरणार. चला फिरूया. Wonder baby, come and show it. Tell me what you feel in your heart and your soul. There's nothing I would take for granted. With me we'll make it through. Takes 2 hearts to fix heartbreak. We grew apart, I made a mistake, but I'll try to make it up to you, my darling. Ooh. So guys, इथे हा मच्छी मार्केट आहे फुल. आत घुसलो की असा जो वास येतो ना.
मागच्या वेळेला जेव्हा मालवणला आलेलो, मी जेव्हा 11वीला होतो तेव्हा, आणि तेव्हा आम्ही इथे राहिलेलो. हा जो मागे हॉटेल दिसतो इथे राहिलेलो. हा वाला हॉटेल सन अँड सँड. सो हा इथे आमचा मागचा हॉटेल. आणि बेसिकली इथे आम्हाला खायला एवढं चांगलं नाही भेटायचं. ते एक बेसिकली हा एक हॉटेल आहे जो की पूर्ण पॅक असतो. तर आता आम्ही जेवायला चाललो आहे एका फेमस रेस्टॉरंटमध्ये, अतिथी बांबू करून. तिथे सगळं नॉनव्हेज मिळतं बेटा, आणि सगळं म्हणजे मालवणी पद्धतीचं जेवण मिळतं. मासे वगैरे मिळतात. मी तर व्हेज खाणार आहे. मी तर मासे. आता कळतं की आम्ही चुकीच्या रस्त्याला आलेलो, तर परत मागे चाललो. तर आता आम्ही आलो आहोत हॉटेल बांबूमध्ये, नाही अतिथी बांबू. हां, अतिथी बांबूमध्ये मंदिराच्या शेजारीच आहे. जिल्हा परिषदेची शाळा इकडे वेटिंग आहे, खूप वेटिंग आहे. अर्धा तास लागणार आहे बोलले. ऐकलं याच्याबद्दल म्हणून आलो इथे. अर्धा तास लागणार आहे. गरमी खूप होते, पण खूपच गरम होते. कामाकून व्हायला जमलं. तर आता आमचा नंबर लागला अर्ध्या तासाने. विप्लव खाते पापलेट थाळी, आणि आम्ही दोघं जण व्हेज थाळी खाणार आहोत. त्यांचं शुक्रवार आहे आणि माझं नॉनव्हेज सध्या नाही. तर आता व्हेज थाळी आल्या दोन्ही. वरण, ही पडवळची भाजी आहे, ही ग्रेव्हीची भाजी आहे, ही फ्रूटखंड आहे, चटणी आहे, दही आहे, कोशिंबीर, सोलकढी आणि लोणचं. सो आफ्टर लॉंग वेट माझी पापलेट थाळी आली आहे आणि या लोकांचं झालं आहे खाऊन. आता मी खायला घेणार, फटाफट खाऊन निघणार. आता आम्ही जेवण आलो. कसं होतं जेवण? जेवण चांगलं होतं. व्हेज थाळी चांगली होती. नॉनव्हेज पण दिसायला चांगलीच होती. विप्लव रिव्ह्यू देईन त्याचं. अर्धा तास आम्ही लाईनमध्ये होतो. नंतर अर्धा तास अजून लागला माझी पापलेट थाळी यायला. तेव्हापर्यंत अशी भूक थोडी गेलेली. कसं बसं संपवलं. आता मी चाललो, थोडं आराम करतो, रूमवरती फ्रेश होतो. पावणे 6 वाजलेत, संध्याकाळ झाली. सो आता आम्ही मच्छी मार्केटला आलो आहे. म्हणजे इथे माशांचा लिलाव होतो, म्हणजे होलसेलमध्ये मासे भेटतात. आणि हे बेसिकली इथे सगळे पाठी माझं फुल तो मार्केट लागला. आणि आता आम्ही बघायला आलो आहे मच्छी. ती जी आता ट्रक गेली त्यात खूप मोठे मोठे मासे होते. ट्रक कुठेतरी घेऊन गेला. ते बेसिकली हे सगळे होलसेलवरती इथूनच घेतात. हे सकाळचा मार्केट थोडा पाठी असतो, तिथे कुठेतरी असतो. आणि आता संध्याकाळचं इथे खूप गर्दी. आता ही बघू शकता तुम्ही, फुल भरलं इथे. तर चला आता आई पप्पांना शोधूया कुठे गेले, आणि बघू. मच्छी तर घेणार तर नाही, की आम्ही घेऊन नाही जाऊ शकत. अजून 3 दिवस आहेत आम्हाला इथे. गाइस इथे आम्हाला स्क्विड दिसले. हॅमरहेड शार्क आहे, छोटी वाली. सो आता आम्ही मालवण बीचवरून थोडा पुढे आलो आहे. आणि बेसिकली हे जे पाठी लाइटिंग दिसते हे पूर्ण देवबाग बीच आहे. आणि इथे हा सिंधुदुर्ग फोर्ट आहे. आजचा आमचा रॉक गार्डन राहिला, जो की आम्ही उद्या किंवा परवा संध्याकाळी करू. इथे वॉटर स्पोर्ट्स खूप चालतात, आणि आम्हाला फर्स्ट टाइम माहीत पडलं. लास्ट इयर आलेलं नव्हतं माहिती, आणि अजून संध्याकाळपर्यंत पब्लिक आहे. तर आता आम्ही थोडं मार्केट फिरू आणि नंतर खाऊन मग घरी. बघा वातावरण इथे मस्त झालं, एकदम छान झालंय वातावरण असं. पण थंडी अजिबात नाही आहे. म्हणजे थंड हवा येते, पण अशी थंडी आपल्यासाठी जाणवत नाही की कडाक्याची थंडी पडली आहे किंवा काय. दुपारी पण ऊन खूप होता. दुपारी ऊन खूप होतं. हां, ऊन खूप होतं दुपारी. आणि आता एकदम असं हे वाटतं, प्लीझंट वाटतंय. सो हा मच्छी मार्केट अजून चालू आहे.
मच्छीचा होलसेलवाला मार्केट. तर आता आम्ही परत आमच्या दुपारच्या स्पॉटवर आलो आहे, अतिथी बांबू. आणि विकलोनी घेतली आता प्रॉन्स, फ्राय प्रॉन्स घेतली आणि अंड्याचं ऑमलेट घेतो आणि आम्ही व्हेज थाळी. उद्या नॉनव्हेज खाऊ. ही यांची थाळी. व्हेज थाळी पण खूप सुंदर आहे. मसाल्यांची चव भारी आहे. दुपारी फ्रूट खंड होता, आता आम्रखंड. बाकी भाज्या भाजी आहे, रस्सा भाज्या 2 पापड. सो माझा ऑमलेट पण आला. आय गेस 4 किंवा 5 अंड्याचा असेल. तो आता आम्ही शेवला बीचला आलोय. जेवण वगैरे झालंय सगळं आणि आता आम्ही इथे राऊंड मारतोय आणि थोडा वेळ राऊंड मारू, थोडं डोकं शांत करू. आणि मी विचार करतो की जर मला रात्री लवकर झोप नाही आली तर बेसिकली एडिटिंग वगैरे करेल.